ये बारिश वाशो को डुबा कहीं मान लेगी आणि ती काय म्हणते ये तो ट्रेलर आहे पिक्चर अबे बाकी आहे. त्याला मला बाबा पिक्चर काय दाखवू नको. तुझा पिक्चर दाखवला ना टेन्शन येतं बा तुझं. ती ट्रेलर बघून टेन्शन येतं पिक्चरचं काय होऊन काय किंवा. आणि घरातला दसरा काढला होता तेवढ्यात. आता मम्मीला म्हणलं आता दसरा काढलाय इतका आभाळ येतंय पाऊस बीस पडण्याची शक्यता आहे कशा लोक दसरा काढलाय आणि आभाळ तर एवढं आलेलं होतं. भाऊ म्हणलं बाबा आजची दिवस पडू नको आमचा दसरा काढायला सुरू केलंय तू नंतर पड. जाऊ दे म्हणलं आता आपण काहीतरी मम्मी काम करायला लागली आपलं बी काहीतरी हातभार लागला पाहिजे म्हणून मी आपलं पाणी घेऊ मम्मीला नेऊन देत होतो. आणि त्याचं बी आपण काम जरा चांगलं केलं पाहिजे. पडलं बिडलं तर काय नाही काम केलेलं सगळं वाया जातं पहिले झपके पडतात मग आपल्याला. मग त्या पहिल्या एक बकेट आणून दिली नंतर 2 नंतर 3 आता 4 बकेट आणून दिली. आता मम्मीला म्हटलं मम्मी लय काम करायला लागले का आपण मी काहीतरी थोडा हातभार लावून आपण थोडं झाडून बिडून काढून घेऊ म्हणून आपलं मी काढायला लागलो. आणि आपण थोडासा काम केलं थोडंसं आपण काय काम केलं की आपल्याला लय भाव चढते. मग मस्ती बिस्ती करायला लागलो म्हणून आपलं कसं काम केलं अर असलं भयंकर पडलो ना ती मला शब्द सांगू शकत नाही मी. आणि मी नवीन बूट आणला होता जुनं झालं होतं म्हणलं आपला बूट सेफ आहे काय टेन्शन नाही. कामाचं टेन्शन आलं का आपलं डोकं भिंगतच. भिंगलेलं डोकं काय करून काय ते सांगता येत नाही. ट्रॅक होता ते उचलला आणि खाली सगळ्या भरण्या पडल्या. मम्मी येऊस तर ती उचलून ठेवून दिलं काय टेन्शन नाही. मम्मीने एवढं मस्त काम केलं होतं सगळं आवरून बिवरून घेतलं होतं. आता म्हणलं मम्मीला काहीतरी गिफ्ट द्यावं लागतंय. मग आपण विचार करत दुकानामध्ये आलो ना. आता मी विचार करायला लागलो काय देऊ डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश पडावा लवकर काय देऊ काय आठवण गेलं. डोक्यात प्रकाश पडला आपल्या. मम्मी मला सारखं चॉकलेट मागते मग आपण मम्मीला मस्तपैकी एक कॅडबरी नेऊन देऊ. मग एक घेतली मस्तपैकी कॅडबरी नवीनच आली होती भावाने आपल्याला दिली ती कॅडबरी ती मला घेऊन जा मस्त आहे बघ. ती कॅडबरी घेऊन आपलं मस्तपैकी स्मूथ पेत मस्तपैकी मस्तीचे मी आपल्या घराकडे निघालो होतो. मी पोचलो मी आपल्या कॅडबरी लपून ठेवली होती. मम्मी काम करते जाऊन पहिलं मम्मीला आपण मस्तपैकी सरप्राईज देऊ. कॅडबरी दिली तर मम्मीचं तोंडाचं हास्य बघून मनाला छुलं का. लोक गर्लफ्रेंडला बायकोला गिफ्ट देत असते ना का. मी आपल्या आईला गिफ्ट दिले. गर्लफ्रेंड आणि बायकोला गिफ्ट देण्यापेक्षा आईला जी गिफ्ट देण्यामध्ये जी मजा आहे ना लय मस्त वाटलं आपल्याला. आजचा आहे ब्लॉग हे सगळ्या मम्मीसाठी. आणि कमेंटमध्ये नक्की आई हे शब्द लिहा. तर धन्यवाद बाय बाय. मी काय आज म्हणणार नाही तुम्ही लाईक फॉलो करा. आज सगळा ब्लॉग मम्मीसाठी.